मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा आज महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका असणार आहे। पंतप्रधान मोदींची आज चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा होणार आहे। योगी आदित्यनाथ यांची आज भंडारा आणि वर्ध्यामध्ये सभा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये जी सभा होती ती आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। 2019 मध्ये भाजपने जर आपण पाहिलं तर काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचा नारा जो आहे तो दिलेला होता, मात्र चंद्रपूरमध्ये त्याला ब्रेक लागलेला होता कारण बाळू धानोरकर हे निवडून आलेले होते। त्याच्यामुळेच कदाचित भाजपकडून चंद्रपूरच्या जागेची निवड केली गेली असावी अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये आज सभा होतीये, सभेचं कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे? रुशाली बरोबर आहे। चंद्रपूर लोकसभेसाठी आजची ही महत्त्वपूर्ण पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी होते। आपण सभास्थळीच आहोत। आपण पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी 5 वाजता ही सभा जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार आहे। या ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते सुधीर मुनगंटीवार भाजपचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ पहिल्या टप्प्यातली ही पहिली सभा जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पार पडते। संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी या सभेला सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। महायुतीतले सगळे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। प्रत्येक नेत्यांचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतंय। अब की बार 400 पार विजय संकल्प सभा असं या सगळ्या पोस्टर्सवरती लिहिण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक प्रमुख सगळ्या नेत्यांचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागच्या वेळी आपण जर पाहिलं तर बाळू धानोरकर जे आहेत ते या ठिकाणी निवडून आलेले होते आणि काँग्रेसला चांगलं यश जे आहे ते या ठिकाणी मिळालं होतं आणि त्यामुळे आता कुठेतरी हा संपूर्ण मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आणि महायुतीचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत। ऋषाली, नक्कीच धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।